म्हणजे चांगल्यापैकी आपलं क्रिस्पी. आणि हे हळद टाकली 1 चम्मच. नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवणार आहोत छोटी कोलंबी फ्राय. मी तुम्हाला सांगते की इथं आपण काय काय घेतलेलं. इथं आपण छोटी कोलंबी घेतलं, इथं तांदळाचं पीठ घेतलं, इथं कढीपत्ता घेतलंय, कोथिंबीर, मिरची, लसूण, टोमॅटो, आलं, आपले रोजचे मसाले, तेल. मित्रांनो तोपर्यंत मी लसूण आणि आल्याची पेस्ट आणि तोपर्यंत मी चूल पेटवून घेते. मी आता लसूण सोलते आणि मी चूल पेटवते. मित्रांनो बघू शकता इथं माझं लसूण ठेचून सोलून झालेलं आहे. हा, आता मी बारीक करून आलं टाकते आणि मिरची कापून देते आणि टोमॅटो बारीक थोडस करून देते. आणि मग महिमा तू सगळं बारीक कर. आलं झालं, आता मी मिरच्या घेते. आणि थोडस ह्याच्यामधलं मी टोमॅटो घेते. थोडं आंबटसर लागलं चांगली चव येते. हे टोमॅटो आता बारीक बारीक कापले. आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते बारीक चिरून. आता महिला चांगलं ठेचून घे. मित्रांनो आपण टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे. त्याच्याने आपल्या कोलंबी फ्रायला झणझणीत चवी राहते. मी ठेचून घेते आणि मी तोपर्यंत तवा ठेवते. मस्त जाळ लागलेला आहे. त्याला आता मी सगळे मसाले टाकून देते. थोडेसेच मी छोट्या कोळंबी घेतले 100-1 ग्राम. आणि त्याचं हिशेबाने मग मी 1-1 चम्मच मसाले टाकून देते छोट्या चमचीनी. बघा, तिखट मसाला टाकला, हे हळद टाकली 1 चम्मच, हा आपला गरम मसाला 1 चम्मच टाकला, हा आपला मसाला रोजचा तिखट मसाला टाकला 1 चम्मच. आणि हे चवीपुरतं मीठ आपलं टाकलं. हा बस. मित्रांनो आपण कसा मिरचीचा ठेचा करतो तसं मी इथं केलेला आहे. मित्रांनो आता आपण ठेचा आणि तांदळाचं पीठ एकजीव मस्त पैकी करून घेऊया. आपला तवा आता तापलेलाच आहे. आता तर बघा मस्तच एकदम लाल भडक ठेचे टाईप आपला मसाला झालेला आहे. यात आता तांदळाचं पीठ टाकून देऊया थोडं. म्हणजे चांगल्यापैकी आपलं क्रिस्पी आणि मस्त पैकी चव येते. अजून थोडं टाकून देऊया. हे बघा 1 नंबर आपलं झालेलं आहे. मित्रांनो आपण हे 2-3 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. मग चांगल्यापैकी मस्त मॅरिनेट होऊ देऊया. तोपर्यंत आपण पसारा आवरूया. आता आपली चूल पेटलेली आहे बघू शकता. आणि इथं आपला तवा पण गरम झालेला आहे. थोडा तेल टाकून देऊया गरम व्हायला. मित्रांनो 5 मिनिटं झालेले आहेत. चला आता आपण फ्राय करून घेऊया. मस्त पैकी मॅरिनेट झालेले आहे. त्याला आता आपण फ्राय करायला घेऊया. बघू आता तेल तापले की नाही आपलं. जरा आपण चेक करून घेऊया. तेल आपल्याला तापलेलं आहे. त्याला आता आपण सगळी आपली कोळंबी टाकून देऊया. आता
थोडी थोडी घेऊया आणि मग परत घेऊ. मित्रांनो बघू शकता आपली छोटी कोलंबी आहे म्हणून आपण सिंगल सिंगल पीस टाकलेले नाही, सगळे एकसाथ टाकले आणि वास पण एकदम झणझणीत सुटलाय. तुम्ही जास्त बनवत असाल तर जास्त कोलंबी घेऊ शकता. हे बघा मस्त पैकी आपला कलर छान आलेला आहे. वास पण चांगला सुटलेला आहे. मस्त फ्राय. मस्त झालं. डाळ पण छान लागलं. एक नंबर आपली कोळंबी फ्राय झालेली आहे. बघू शकता आपली कोलंबी फ्राय मस्तपैकी झालेली आहे, झणझणीत झाले आहे. चला आता आपण उचलून घेऊया. मस्त पैकी आता आपण उतरून घेऊया. लाल लाल भडक एकदम रसदार झालेली आहे आपली कोळंबी फ्राय. आता रणवी आहे आपली झणझणीत छोटी कोलंबी फ्राय. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार. चला आता मी वाढून देते महिमाला. महिमा सांग कसं झालंय ते. आता मी टेस्ट करते. खूप गरम आहे. मित्रांनो आपली छोटी कोलंबी फ्राय एकदम झणझणीत झालेली आहे आणि चांगली सुद्धा आहे. तुम्ही पण हे घरी ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.